नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. ज्यामुळे इथून पुढे कधी आमची व्हिडिओ आले की तुम्हाला दिसून येतील. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. क्रेडिट कार्ड संदर्भात. आज आपण प्रत्येकाच्या पाकिटात क्रेडिट कार्ड असल्याचं पाहतो. काही लोकांच्याकडे एक सोडून अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हे क्रेडिट कार्ड घेण्याचे जितके फायदे आहेत ना, तेवढे तोटे पण असतात. खास करून अशा काही लोकांच्यासाठी जे काही नियम पाळत नाहीत. आज आपण ते नियम कुठले आहेत ते जाणून घेऊया. आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर लोक सहज करू लागले आहेत. आधी तरी लोक क्रेडिट कार्ड घेताना खूप विचार करायचे. आता एकाच व्यक्तीकडे अनेक क्रेडिट कार्ड दिसतात. क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर पण असतात. त्यामुळे काय होतं, आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि आपण क्रेडिट कार्ड विकत घेतो. क्रेडिट कार्ड आपण घेतो. रिवॉर्ड पॉइंट देखील यावर दिले जातात. काही क्रेडिट कार्डमध्ये तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्स कॅशमध्ये पण कन्वर्ट करू शकता. मग आता प्रश्न असा पडला की इतकं चांगले फॅसिलिटी असलेलं क्रेडिट कार्ड घ्यायचं की नाही घ्यायचं? एक लक्षात ठेवा, क्रेडिट कार्डमुळे सिबिल खराब होतो बरं का. फक्त तो व्यवस्थित वापरला नाही तर. त्यामुळं आज आपण बघणार आहे की कोणी क्रेडिट कार्ड घ्यायचं नाहीये. जर या लोकांनी क्रेडिट कार्ड घेतलं, 7 प्रकारच्या लोकांची टेंडन्सी असलेले 7 प्रकारचे लोक मी सांगणार आहे तुम्हाला. या 7 प्रकारच्या लोकांनी क्रेडिट कार्ड शक्यतो घेऊ नये. त्यापैकी पहिला आहे, जे लोक त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात जमत नसेल, तर त्यांना क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करूच नये. कारण न विचार करता केलेला खर्च अडचणीत आणतो. क्रेडिट कार्ड घेतल्यानं काय होतं, तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते आणि त्यामुळं मोठ्या व्याजाच्या दराने तुम्हाला क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज हे परतफेड करावं लागतं. दुसरा जो आहे, जे क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरत नाहीत. क्रेडिट कार्डची थकबाकी जर तुम्ही वेळेवर भरू शकत नसाल, तर त्यावर काय होतं, तर अधिक व्याज लागतं. प्लस शुल्क, एक चार्जेस पण लागतात. जर एखाद्याला तर वेळेवर क्रेडिट कार्ड भरणार की नाही भरणार आपण याची जर खात्री नसेल, तर अशा व्यक्तीनं क्रेडिट कार्ड घेऊ नये. बऱ्याचदा असं असतं की क्रेडिट कार्डवर लिहिलेलं असतं, समजा 10,000चं बिल आलं तर तिथे दिलं असेल 2,000 रुपये मिनिमम तुम्ही बिल पे करा आणि उरले तुम्ही क्रेडिट कार्ड कंटिन्यू करू शकता. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण 10,000चं बिल आलेलं आहे, ते 10,000च्या 10,000 भरणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळी 2,000 रुपये मिनिमम ड्यू आपण ज्यावेळी भरतो, त्यावेळेला ते उरलेली रक्कम जी असते, त्या उरलेल्या रकमेवर आपल्याला जवळपास 45 ते 50% वर रेट ऑफ इंटरेस्टनं आपल्याला त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. प्लस ही सगळ्या गोष्टी सिबिलमध्ये दिसतात आणि आपला सिबिल स्कोर कमी होऊन जातो. आपल्याला पुढे पर्सनल लोन मिळायला अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे मिनिमम बिल भरायचा कुणी प्रयत्न करायचा नाही. आता दुसरे जे आहेत, ते जे लोक खूप कर्ज घेतले, ज्या लोकांनी, जर एखाद्या व्यक्तीवर आधीच खूप कर्ज असेल, तर त्यानं क्रेडिट कार्ड घेऊ नये. म्हणजे ऑलरेडी पर्सनल लोन काढलंय, एज्युकेशनल लोन काढलंय, व्हेइकल लोन काढलंय, होम लोन काढलंय. अशा लोकांनी अजून क्रेडिट कार्ड घेऊन अजून परिस्थिती वाईट करू नये. दुसरे जे असतात की जे आपल्या खर्चाचं नियोजन करत नाहीत. ओके, जे नियोजन करत नसलेले जे लोक आहेत, अशा लोकांनी ती बिलकुल क्रेडिट कार्ड घेऊ नये. कारण त्यांच्याकडे कुठलं नियोजनच नसतं खर्चाचं. येणारे पैसे किती आहेत, जाणारे पैसे किती आहेत, येणारे पैशांपैकी जाणारे पैसे कशावर खर्च करणार आहे, याचं कुठलंही नियोजन नसलेल्या व्यक्तीनं क्रेडिट कार्ड घेऊ नये. ज्याचं उत्पन्न कमी आहे, म्हणजे पगार कमी आहे किंवा ते स्टेबल नाहीये, अशा लोकांनी, कधी उत्पन्न येईल याची गॅरंटी नाहीये, नाही का? थोडंसं उत्पन्न कमी असलेल्या लोकांनी तर बिलकुल क्रेडिट कार्ड घेऊ नये. दुसरी गोष्ट आहे की जे लोक आर्थिक सुरक्षित, की ज्यांना माहीतच नाहीये की पैसे कधी येतात आणि कधी जातात. सो क्रेडिट कार्ड वापरताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण नुसतं स्वाईप करणं एवढं ते सोपं नसतं. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर ईएमआय, त्याचा ईएमआयचा रेट किती आहे, त्याचं व्याजदर काय आहे, हे जर काही माहितीच नसेल तुम्हाला, एखादी गोष्ट म्हणजे आर्थिक साक्षर नाहीयेत, माहितीच नाही, नियमच माहिती नाहीत, अशा लोकांनी तर बिलकुल क्रेडिट कार्ड घेऊ नये. आपण किती भरतोय, किती क्रेडिट कार्डवर आपण कर्ज घेतोय आणि परत त्यांना आपण किती परत करतोय, याचं जर कॅल्क्युलेशन जमत नसतील,
याचा जर अंदाज येत नसेल, याची माहितीच नसेल, थोडक्यात हे अडाणीपणा म्हणू आपण, थोडा अडाणीपणा जर यामध्ये असेल तर अशा लोकांनी अजिबात क्रेडिट कार्डचा वापर करू नये. दुसरी गोष्ट आहे की जे लोक आर्थिक शिस्त पाळत नाहीत, म्हणजे क्रेडिट कार्ड वापरताना कितीपर्यंत आपण क्रेडिट कार्डवर घेतलं पाहिजे, अशा लोकांना जर कळत नसेल, ज्यांना आर्थिक शिस्त नसेल, अशा लोकांनी क्रेडिट कार्ड घेणं म्हणजे त्यांचं थोडंसं आयुष्यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यांची आर्थिक स्थिती खाली येऊ शकते, सिबिल स्कोर कमी येऊ शकतो. अशी जी 7 लोक आहेत मी तुम्हाला जे सांगितलेत, आपण जर या कॅटेगरीमध्ये जर बसत असेल, मी दिलेल्या 7 कॅटेगरी आहेत, या जर कॅटेगरीमध्ये जर आपण बसत असेल, तर क्रेडिट कार्ड फुकट जरी कोणी दिलं, तर बिलकुल घेऊ नका. नाहीतर घेताना खूप चांगलं वाटेल आणि नंतर तुम्ही खूप मोठ्या चक्रव्यूहमध्ये अडकून जाल. अभिमन्यूसारखं होऊन जाईल शेवटी ते. कसा वाटला व्हिडिओ? तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील, तर आमच्या YouTube चॅनलच्या खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ तुम्हाला येईल, तेव्हा लगेच समजून जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ओळखीमध्ये शेअर करा. थँक यू. धन्यवाद.